शंभर टक्के बिल्डरचा दबाव शिवाय पोलीस प्रोटेक्शन शिवाय महापालिका असं कधीच करत नाहीये. 100%. आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने इतका मोठा कौल दिलेला आहे, इतका मोठा कौल दिलेला असताना जर महापालिकेचे अधिकारी जर अशा प्रकारचा काम करत असतील, मी गगराणी साहेबांना तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करा, नाहीतर मी तुमच्यावर पण यांना मागे पुढे पाहणार नाही. मी कमिशनरपर्यंत घसरणार आहे. त्याच्या वरचं नंतर बघीन. कमिशनर हॅज टू ऍक्ट इन दिस केस. कमिशनरनी जर गोपाल शेट्टीने चुकीचं केलं असेल तर देवेंद्र फडणवीसांना सांगून, पोलीस कमिशनरला सांगून मला अटक करून घ्या, नाहीतर मी जर खरा असेल तर तुमच्या अधिकाऱ्यांनी जे अशा प्रकारचं कारस्थान करतात त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. मुंबई कमिशनरला मी हे पण तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आज मुंबई शहरामध्ये किती बिल्डिंग तुम्ही तोडल्या डिलेपेटेड म्हणून. महानगरपालिकेचा कमिशनरची जबाबदारी नाही आहे का? बाबा काऊन बिल्डर तो बनवतो की नाही बनवतो, लोकांना घर मिळणार की नाही, हे सर्व मुंबई महानगरपालिकेचा कमिशनरचा काम आहे. परंतु हे लोक कोणीही करत नाही, कारण मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरला वरून पण कोणतरी विचारला पाहिजे होतं. पण ठीक आहे, निवडणुकीचा काळ आहे, त्या विषयावर मी आता जात नाही. आवश्यकता पडली तर तिथेही मी पोहोचेल, कारण न्याय द्यायचा तर मग सर्व तुम्हाला उहापोहा उघड करावा लागेल, तरच लोकांना न्याय मिळणार. अर्धा बोलून न्याय मिळणार नाही. सर, महानगरपालिकाचे जे अधिकारी एवढा भ्रष्ट कारभार करतात, मग विकासकाचा दबाव जे दिसून येत आहे, तर विकासकावर कोणाचे आशीर्वाद चाललेले नाही, कारण हा एवढा मोठा विकासक नाही आणि एवढा मोठा प्रकरण सुद्धा नाही आहे. परंतु प्रकरण मोठं आहे. दादा रूम तो खूप कमी पैसे देऊन खाली करून घेतो, ते भाडेकरू पण त्यांचाही दोष आहे. या भाडेकरूने एक चाल कमिटीच्या माध्यमातून पोलिसांना कळवायला पाहिजे, कारण आज त्याला काढला, उद्या तुम्हालाही काढतील. परंतु आपल्या देशातले नागरिक त्यांना विचारांना कामधंदा करून घर सांभाळण्यापेक्षा वेळ मिळत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आपण सर्व भाषणं करतो, परंतु त्यांच्या शरीरात काहीच नाही, कारण पोटाला अन्नही मिळत नाही. जे पैसे कमवतात कुठून ताकद येणार, कुठून ताकद येणार आहे. पण लढावं लागेल. परंतु ह्या सर्वांची ताकद गोपाल शेट्टीला परमेश्वराने दिली आहे, त्याचा मी पुरा उपयोग करणार.